नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एम.एच. कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, रब्बी हंगामाची ई पीक पाहणी करण्याची शेवटची तारीख जी आहे 24 जानेवारी होती, ती अद्याप आता संपलेली आहे. कोणत्याही कारणाने असो की त्यांची पीक पाहणी राहिलेली असेल, आता पीक पाहणी केली नाही तर आपल्याला पीक विमा हा मिळणार नाही, हे आपल्याला लक्षात ठेवायचे. तर आता शेतकरी स्तरावरून ई पीक पाहणी करण्याची तारीख तर संपली आहे, तर आता सहाय्यक स्तरावरून पीक पाहणी करण्याची तारीख चालू झालेली आहे. 25 जानेवारी ते 10 मार्च पर्यंत तुम्ही जे आहे सहाय्यक स्तरावरून पीक पाहणी करू शकता, हे आपल्याला लक्षात ठेवायचे. आणि पीक पाहणी जरी तुमच्याकडून विसरली असेल शेतकरी स्तरावरून, तर आता पीक पाहणी तुम्ही करून घ्या. आता पीक पाहणी न करण्याचे नुकसान जे आहे की तुम्हाला पीक विमा हा मिळणार नाही. तुम्ही जरी पीक विमा भरला आणि तुम्हाला पीक पाहणीच केली नाही, तर तुम्हाला पीक विमा मिळणार नाही, हे आपल्याला लक्षात असू द्यायचे. आता पीक पाहणी जर तुम्ही केली असेल आणि त्यामध्ये काही चुकी झाली असेल, तरी सुद्धा तुम्ही जे आहे सहाय्यक स्तरावरून ती दुरुस्त करू शकता. तर मित्रांनो, सहाय्यक हा तुम्हाला तुमच्या गावामधील कोणीतरी एक निवडून दिलेला असतो. तुम्हाला तलाठ्यांना कॉल करायचे आणि विचारायचे की मला सहाय्यक स्तरावरून पीक पाहणी करायची आहे, की आमच्या गावाला कोण दिलेला आहे सहाय्यक म्हणून. तर त्यांचा नंबर द्या, त्यांचा नंबर घेऊन तुम्हाला त्यांच्या आयडी वरून तुम्ही पीक पाहणी करू शकता. जर सहाय्यकाने तुम्हाला ती आयडी आणि पासवर्ड दिला आणि तुम्ही स्वतः तुम्हाला करायला सांगितली, तर ती कशा प्रकारे करणार आहात तेच आपण इथं बघूया की सहाय्यक स्तरावरून पीक पाहणी कशा प्रकारे करू शकतो. तर चला व्हिडिओ सुरू करूया आणि आपण बघूया की लाईव्ह सहाय्यक स्तरावरून आपण पीक पाहणी कशा प्रकारे करू शकतो. चला व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती जे आहे ई पीक पाहणी नावाचं ऍप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचे. प्रत्येक मोबाईलमध्ये असणारच आहे, कारण शेतकरी म्हणल्यावर त्यांच्याकडे ई पीक पाहणी करण्याचं ऍप्लिकेशन असणारच आहे. जर नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही हे डाउनलोड करून घेऊ शकता. तर आता ई पीक पाहणी हे ओपन करा. ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला ऑल लिमिटेड ऍक्सेस यावर क्लिक करायचंय. यावर क्लिक केल्यानंतर बॅक यायचंय. बॅक आल्यानंतर तुम्हाला हाताने असं सारायचं आहे, बघू शकता. सारल्याच्या नंतर इथे पाहू शकता तुम्हाला शेतकरी स्तरांची कालावधी काय आहे आणि इथं सहाय्यक स्तरावरील कालावधी काय आहे इथं दाखवण्यात आलेला आहे. आता इथं आपल्याला महसूल निवडायचंय. छत्रपती संभाजीनगर निवडलं मी. नंतर इथं पाहू शकता आता शेतकरी म्हणून लॉग इन. आता शेतकरी म्हणून लॉग इन केलं तरी तुम्हाला तुमची झाली का नाही पीक पाहणी बघण्यासाठी यावर जाऊ शकता. यावर गेल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका, लॉग इन करा आणि तुम्हाला लॉग इन झाल्याच्या नंतर तुमच्या गावाची ई पीक पाहणी झालेली बघा. तिथं बघून तुम्हाला ग्रीन कलर जर दाखवत असेल तर तुमची ई पीक पाहणी झालेली असणार आहे. जर तुमच्या नावासमोर ग्रीन कलर दाखवत नसेल तर तुमची ई पीक पाहणी झालेली नाहीये, हे तुम्हाला लक्षात घ्यायचंय. तर आता आपल्याला ई पीक पाहणी करायची आहे. तर आता आपल्याला सहाय्यक स्तरावरून करायची आहे, तर त्याकरता इतर वर सिलेक्ट करायचंय. आता पाहू शकता मंडळ अधिकारी म्हणून लॉग इन. आता मंडळ अधिकारी म्हणून लॉग इन हे त्यांचं लॉग इन अलग असतं. तर इथं आपल्याला सहाय्यक म्हणून लॉग इन करायचंय. पाहू शकता, यावर क्लिक करा. यावर क्लिक केल्याच्या नंतर सहाय्यक म्हणून लॉग इन करा या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. जर तुमचा पासवर्ड विसरला असेल तर पासवर्ड विसरल्यावर क्लिक करून तुम्ही पासवर्ड चेंज करू शकता. आता मी इथं सहाय्यक म्हणून लॉग इन वर क्लिक करतो. यावर क्लिक केल्याच्या नंतर आता इथे पाहू शकता सहाय्यक म्हणून नवीन नोंदणी करा हे दाखवण्यात आलेले ऑप्शन. तुम्ही म्हणाल की इथून आपल्याला नोंदणी केल्याच्या नंतर आपण लॉग इन होऊन जाणार आहात, परंतु तसं नाहीये. इथून आपल्याला तलाठी यांचा अप्रुव्हल घ्यावा लागतं आणि एका गावामध्ये एकच जे आहे सहाय्यक देण्यात आलेला असतो. त्याकरता तुम्हाला इथं तुमची नोंदणी जरी केली तुम्ही, तर ती तलाठी मार्फत मंजूर होणार नाहीये. आपल्या गावाला एकच सहाय्यक दिलेला असतो, त्यांचाच आयडी पासवर्ड तुम्हाला इथं घ्यावा लागणार आहे. ते इथं सहाय्यक म्हणून लॉग इन वर क्लिक करतो आणि जे आहे त्यांचा मोबाईल नंबर इथं टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर पासवर्ड त्याने तुम्हाला पासवर्ड दिला असेल तो पासवर्ड इथं टाकून घ्या. मी पासवर्ड टाकलेला आहे. पासवर्ड टाकल्याच्या नंतर इथं आपल्याला या बाणावर क्लिक करायचं खालच्या. तर वाट पहा. तर मित्रांनो, पाहू शकता इथे लॉग इन झालेला आहे. आता इथं आपल्याला ज्या गटामधील शेतकऱ्यांची पीक पाहणी करायची आहे तो गट क्रमांक इथं आपल्याला टाकून घ्यायचा आहे. गट क्रमांक टाकल्यानंतर शोधा बटनावर क्लिक करायचे. थोडीशी वाट बघा. पाहू शकता जो आपण 7/12चा गट क्रमांक टाकलेला आहे त्याच गटामधील नाव इथं शेतकऱ्याची दाखवणार आहे. तर पाहू शकता आता वरती सारायचं आहे. आपल्याला इथे नाव सिलेक्ट करायचे. ज्या शेतकऱ्याची आपल्याला ही पीक पाहणी करायची आहे तो नाव इथं सिलेक्ट करायचे. सर्वेक्षण सुरू करा या बटनावर क्लिक करायचे. पीक माहिती नोंदवा यावर क्लिक करायचे. वरती सारायचं आहे. पाहू शकता हंगाम निवडायचा आहे. रब्बी रब्बी निवडल्यानंतर इथं आपल्याला पिकाचा वर्ग जसा आपण शेतकरी स्तरावरून करतो तशा प्रकारे इथं आपल्याला निवडून घ्यायचा आहे. निर्बळ पीक, एक पीक, मिश्र पीक, बहुपीक, पॉलीहाऊस पीक, शेडनेट हाऊस पीक अशा प्रकारे दाखवण्यात येत आहे. तर तुम्ही इथं निर्बळ पीक, एक पीक वर क्लिक करायचंय. केल्यानंतर इथं आपल्याला
निर्भर पिकाचा प्रकार यावर क्लिक करा. पीक निवडायचं आहे, पिकाचे झाडाची नावे यावर क्लिक करा आणि तुम्हाला इथं हरभरा निवडून घ्यायचे. नंतर इथं आपल्याला आता तुमचं जर क्षेत्र 2 एकर असेल आणि 1 एकर जे आहे हरभरा असेल आणि 1 एकर गहू असेल, क्षेत्र जे आहे मॅन्युअली भरू शकता. आणि जर तुमचं पूर्ण क्षेत्र हरभराच असेल तर पूर्ण क्षेत्र भरा यावर क्लिक करायचे आणि वरती सारायचं आहे. इथं पाहू शकता आता जलसिंचनाचे साधन तुम्हाला इथे निवडायचं आहे. इथं आता कोरडवाहू आहे, जे असेल ते तुम्ही निवडून घ्या. इथं मला कालवा आहे, सरकारी कालवा सिलेक्ट करतो आणि इथे सिंचन पद्धती निवडायची आहे. अन्य प्रकारे सिंचन मी करून टाकतो. लागवडीच्या दिनांकावर क्लिक करून तुम्हाला जेव्हा तुम्ही पीक विमा भरत होता तेव्हा तिथं लागवडीचा दिनांक जो दिलेला आहे तो आणि हा जर सेम असेल तर चांगला आहे, किंवा नसेल तुम्हाला माहित तर तुम्ही कोणताही इथं टाकून देऊ शकता. तर मी इथं लागवडीचा दिनांक टाकलेला आहे. ओके बटनावर क्लिक करतो, पुढे जा बटनावर क्लिक करतो. केल्यानंतर ऑल लिमिटेड ऍक्सेस वर क्लिक करायचे, बॅक यायचे. पाहू शकता आता ह्या क्षेत्रामध्ये मी आहे, उभा आहे असल्यामुळे इथं 19.23 मीटर मी दूर आहे असं दाखवत आहे. जर अजून दूर गेलं तर इथं रेड कलर येईल आणि तुम्हाला पुढे जा बटनावर जरी क्लिक केलं तर पुढे जाणार नाहीये. त्याकरता तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये जावं लागणार आहे. आता इथे माझ्याजवळ ग्रीन दाखवण्यात येते, त्याकरता इथं पुढे जा बटनावर क्लिक करतो. आता इथं 2 छायाचित्र काढायचे. छायाचित्र 1 वर क्लिक करा आणि तुम्हाला ऑल लिमिटेड ऍक्सेस वर क्लिक करा. आपली गॅलरी ओपन होईल. तर बॅक जायचंय, ठीक आहे बटनावर क्लिक करायचे आणि आता एक फोटो तुम्हाला काढून घ्यायचा आहे. राईट बटनावर क्लिक करायचं आहे. एक फोटो अपलोड झालेला आहे. आता दुसऱ्या फोटोसाठी तुम्हाला छायाचित्र 2 वर क्लिक करायचे, ऑल लिमिटेड ऍक्सेस वर क्लिक करायचे आणि गॅलरी ओपन होईल. तर बॅक जायचं, बॅक गेल्यानंतर ठीक आहे बटनावर क्लिक करायचे आणि परत एक आपल्या जे आहे शेताचा फोटो काढून घ्यायचा आहे. काढल्याच्या नंतर राईट बटनावर क्लिक करा. राईट बटनावर क्लिक करायचं, दोन्हीही आपली छायाचित्र अपलोड झालेले आहे. राईट बटनावर क्लिक करायचंय. पूर्ण क्षेत्र जी आपली माहिती आपण भरलेली आहे ती माहिती इथं दाखवण्यात येईल. तुम्हाला यामध्ये काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही बॅक येऊन परत एकदा इथं भरू शकता. आता इथं वरील माहिती आपल्याला मान्य आहे म्हणून या बॉक्सवर क्लिक करायचे आणि पुढे जा या बटनावर क्लिक करायचे आहे. पाहू शकता आपली माहिती साठवली आहे. या गटाची पीक पाहणीसाठी 00 हे क्षेत्र शिल्लक क्षेत्र आहे. शिल्लक क्षेत्राची पीक पाहणी करून अपलोड करावे. ठीक आहे बटनावर क्लिक करायचे. आपली पीक पाहणी झालेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पीक पाहणी करू शकता सहाय्यक स्तरावरून. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद.